देवाला तुमची संपत्ती नाही, तर तुमचा खरा भाव हवा असतो. आणि हे एका अडाणी मेंढपाळानं सगळ्या जगाला सिद्ध करून दाखवलं. आज मी तुम्हाला अशी एक गोष्ट सांगणार आहे, जी ऐकून तुम्हाला खऱ्या भक्तीचा आणि प्रेमाचा खरा अर्थ समजेल. लक्ष देऊन ऐका, कारण ही गोष्ट तुमच्या विचार करण्याची पद्धत बदलून टाकेल. एका लहानशा खेड्यात रामा नावाचा एक अतिशय साधा आणि भोळा मेंढपाळ राहायचा. रामा पूर्णपणे अडाणी होता. त्याला शाळेची पायरी कधी चढता आली नाही. त्याला ना कुठल्या पोथ्या वाचता यायच्या, ना कोणते मोठे आणि कठीण मंत्र माहीत होते. पण त्याच्या मनात विठ्ठलाविषयी जे अढळ प्रेम होते, ते कोणत्याही मोठ्या पंडितापेक्षा खूप जास्त होते. तो रोज सकाळी उठून रानावनात आपल्या मेंढ्या चरायला घेऊन जायचा. तिथंच एका मोठ्या झाडाखाली असलेल्या एका साध्या दगडाला तो आपला विठ्ठल मानायचा. दुपार झाली की तो आपल्या पिशवीतून शिळी भाकरी आणि कांदा काढायचा आणि स्वतः खाण्यापूर्वी त्या दगडाला, म्हणजेच आपल्या विठ्ठलाला अत्यंत प्रेमानं अर्पण करायचा. त्याचा हा रोजचा न चुकता पाळायचा नियम होता. त्याला वाटायचे की देव खरंच त्याच्यासोबत जेवतोय. एके दिवशी त्याच्या गावातून पंढरपूरला जाणारी एक मोठी दिंडी निघाली. टाळ आणि मृदंगाचा तो गजर ऐकून रामाचे मन अगदी हरखून गेले. वारकऱ्यांचा तो उत्साह पाहून त्याला आतून अशी तीव्र इच्छा झाली की आपणही आता विठ्ठलाला भेटायला पंढरपूरला जायचे. पण त्याच्यासमोर एक मोठी अडचण उभी होती. रामाकडे देवाला अर्पण करायला ना पैसे होते, ना कुठले महागडे हार आणि फुले विकत घेण्याची त्याची ऐपत होती. तो खूप विचारात पडला की माझ्या विठ्ठलाला मी काय देऊ? माझ्याकडे तर काहीच नाही. मी तर एकदम गरीब माणूस आहे. मग त्याला अचानक आठवले की जंगलात एका विशिष्ट ठिकाणी एक अतिशय सुंदर आणि दुर्मिळ अशा रानफुलांचा ताटवा आहे. तो धावत तिथे गेला. त्यानं ती सुगंधी रानफुले अत्यंत प्रेमानं तोडली आणि आपल्याकडच्या एका जुन्या आणि फाटक्या फडक्यात बांधून तो वारीला निघाला. त्याच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद होता. वारीच्या वाटेवर चालत असताना रामाची भेट एका अतिशय श्रीमंत आणि अभ्यासू अशा शास्त्रीजींशी झाली. शास्त्रीजींच्या हातात एक मोठे सोन्याचे ताट होते आणि त्यात अतिशय महागडी फळे आणि सुकामेवा होता. रामाचे ते फाटके जुने कपडे आणि त्याचे ते साधेपण पाहून शास्त्रीजी त्याला हसले. ते अत्यंत गर्वानं रामाला म्हणाले की अरे रामा विठ्ठल, काय तुझ्या या अशा साध्या रानफुलांनी प्रसन्न होणार आहे का? देवाला सुवर्ण आणि सुकामेवा लागतो. तुझी ही घाणेरडी फुले बाजूला ठेव आणि इथून चालता हो. हे ऐकून रामाचे मन खूप खिन्न झाले. त्याला वाटले आपण खरंच खूप गरीब आहोत आणि आपला देव आपल्यावर कसा प्रसन्न होईल. तरीही तो चालत राहिला. अखेर मजल दरमजल करत सगळे पंढरपुरात पोहोचले. मंदिरात प्रचंड मोठी गर्दी होती. शास्त्रीजी आपल्या पैशाच्या आणि अधिकाराच्या जोरावर गर्दीतून थेट पुढे गेले. त्यांनी मोठ्या गर्वानं विठ्ठलाच्या मूर्तीवर ते महागडे सोन्याचे हार आणि दागिने अर्पण केले. पण तिथे एक अतिशय आश्चर्याची गोष्ट घडली. शास्त्रीजींनी घातलेले ते हार मूर्तीवरून सारखे खाली पडत होते. ते काही केल्या मूर्तीवर टिकत नव्हते. तिथले पुजारीही हा प्रकार पाहून पूर्णपणे गोंधळले. त्यांना काहीच समजत नव्हते की असे का होत आहे. तेवढ्यात रामा त्या मोठ्या रांगेतून अगदी शेवटच्या टोकावरून रडत उभा होता. त्याला पुढे जाता येत नव्हते. तो तिथूनच मनोमन देवाला म्हणाला की देवा, माझ्याकडे तुला द्यायला सोनं नाहीये, पण ही रानफुले मी तुला अगदी मनापासून आणि प्रेमाने आणलीयेत. माझी तुझी आठवण म्हणून तू याचा स्वीकार कर. आणि अचानक गाभाऱ्यात एक मोठा चमत्कार घडला. कुणी काहीही करण्यापूर्वीच रामानं दुरूनच फेकलेली ती साधी रानफुले साक्षात विठ्ठलाच्या मूर्तीवर जाऊन स्थिरावली आणि त्याच वेळी शास्त्रीजींनी अर्पण केलेले ते सर्व सोन्याचे दागिने अचानक काळवंडले. संपूर्ण गाभाऱ्यातून एक अतिशय शांत आणि मंद आवाज आला की मला सोन्याचा किंवा पैशाचा कोणताही मोह नाही. मला फक्त माझ्या भक्ताच्या मनाचा खरा भाव हवाय. हे दृश्य पाहून पुजाऱ्यांनी रामाला अत्यंत सन्मानानं पुढे बोलावले. रामा जेव्हा मूर्तीजवळ गेला तेव्हा विठ्ठलाच्या डोळ्यात त्याला तेच ओळखीचे हास्य दिसले.
जे त्याला रोज रानावनात त्या दगडाच्या मूर्तीत दिसायचे. शास्त्रीजींचा सगळा गर्व एका क्षणात गळून पडला. त्यांना आपली चूक समजली आणि त्यांनी थेट रामाचे पाय धरले. रामाची ही अडाणी पण अत्यंत शुद्ध भक्ती संपूर्ण जगासाठी एक मोठा आदर्श ठरली. यातून एकच गोष्ट शिकायला मिळते की देवाला भेटायला पैशांची किंवा श्रीमंतीची अजिबात गरज नसते, तर तिथे फक्त प्रेमाची आणि शुद्ध अंतःकरणाची गरज असते.